नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होऊ घातलेल्या आणि TET म्हणजे टेट एक्झामसाठी अत्यंत आवश्यक असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे निगडीत असणारे प्रश्न। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 148, रिकामी जागा या अवस्थेत प्रेमसुरक्षितता यांची गरज पालकाला असते याची जाणीव शिक्षकांनी ठेवली पाहिजे। पर्याय आहे कुमारावस्था, युवावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 बाल्यावस्था। प्रश्न क्रमांक 149, अध्यापन ही एक रिकामी जागा आहे म्हणून शिक्षक सर्जनशीलतेला विविध उपक्रमांना प्राधान्य देतात। पर्याय आहे आंतरक्रिया, कला, प्रेरणा आणि संज्ञा। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 कला। कुमारावस्थेत विद्यार्थ्यांशी पालक व शिक्षकांचा व्यवहार रिकामी जागा असावा। पर्याय आहे मित्रत्वाचा, अधिकारशाहीचा, शत्रुत्वाचा यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 मित्रत्वाचा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, डी एनिमा नावाचा ग्रंथ रिकामी जागा यांना लिहिला। पर्याय आहे अरिस्टॉटल, मॉर्गन, प्लेटो, वॅटसन। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 अरिस्टॉटल। प्रश्न क्रमांक 152, रिकामी जागा म्हणजे पूर्वजांचे स्मरण होय। पर्याय आहे प्रतिमा, संवेदना, कल्पना आणि अवबोध। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 प्रतिमा। प्रश्न क्रमांक 53, ढगाच्या गडगडाकडे आपले लक्ष वेधले जाते हे कशाचे? ते रिकामी जागा होय। ऐच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान, केंद्रीय अवधान, अनैच्छिक अवधान। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 अनैच्छिक अवधान। प्रश्न क्रमांक 154, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृतीचा हेतुक आणि रिकामी जागा असली पाहिजे। पर्याय आहेत वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ, ध्येयनिष्ठ आणि कार्यनिष्ठ। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 कार्यनिष्ठ। प्रश्न क्रमांक 155, भाषा हे एक रिकामी जागा प्रमुख साधन आहे। पर्याय आहे संवेदनाचे, विचाराचे, अंतर्क्रियेचे, अध्यापनाचे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 विचाराचे। प्रश्न क्रमांक 156, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास रिकामी जागा ह्या पद्धतीमुळे होतो। पर्याय आहे दिग्दर्शन, स्वयंशोधन, चर्चा, व्याख्यान। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 स्वयंसंशोधन। प्रश्न क्रमांक 158, अध्ययन व रिकामी जागा या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत। पर्याय आहेत अध्यापन, व्याख्यान, कथन आणि विश्लेषण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अध्यापन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 158, परिस्थितीशी जुळवून न घेणे म्हणजेच रिकामी जागा होय। पर्याय आहे समायोजन, मानसिक अस्वास्थ्य, नैराश्य, समायोजन। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 समायोजन। प्रश्न क्रमांक 159, मूल्यमापन म्हणजे रिकामी जागा माहिती गोळा करणे। पर्याय आहे विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, समाजाची यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांची। प्रश्न क्रमांक 160, मूल्यमापनात रिकामी जागा अंतर्भूत असतो। पर्याय आहे गणित, सांख्यिकीकरण, व्यवस्थापन यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सांख्यिकीकरण। प्रश्न क्रमांक 161, मूल्यमापनामुळे शाळा व शिक्षक यांची रिकामी जागा कळते। पर्याय आहे कला, शिक्षण पद्धती, गुणवत्ता यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गुणवत्ता। प्रश्न क्रमांक 162, शैक्षणिक ध्येय पूर्ण करण्यासाठी रिकामी जागा असतो। पर्याय आहे शिक्षक, मुख्याध्यापक, अभ्यासक्रम यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अभ्यासक्रम। प्रश्न क्रमांक 163, विद्यार्थ्यांचे शिक्षण कितपत चांगले झाले हे शोधणे म्हणजेच शैक्षणिक रिकामी जागा होय। पर्याय आहे परीक्षा, मूल्यमापन, अभ्यास यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मूल्यमापन। प्रश्न क्रमांक 164, मूल्यमापन त्रिकोणाच्या शिरोबिंदूला रिकामी जागा हा घटक असतो। पर्याय आहे उद्दिष्टे, मूल्यमापन, साधने यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मूल्यमापन। प्रश्न क्रमांक 166, क्षमता विकासासाठी विविध रिकामी जागा उपक्रमांचे आयोजन करावे लागते। पर्याय आहे पाठांतर, स्वाध्याय, स्वयंअध्ययन यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 स्वयंअध्ययन। प्रश्न क्रमांक 166, क्षमतेमध्ये रिकामी जागा अधिक भर दिलेला असतो। पर्याय आहे उद्दिष्टांवर, अभ्यासावर,
मूल्यमापनावर यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 उद्दिष्टांवर. प्रश्न क्रमांक 167 निकष संदर्भ मूल्यमापनासाठी रिकामी जागा यांनी सुलभ पद्धती विकसित केली. पर्याय आहे दुरुस्त महात्मा गांधी ॲफॉग यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 ॲफॉग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 168 क्षमता विकसित रिकामी जागा पातळीवर होणे गरजेचे आहे. पर्याय आहे वैयक्तिक सामाजिक राजकीय यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 वैयक्तिक. प्रश्न क्रमांक 169 आपल्या कामाची दिशा ठरविण्यासाठी रिकामी जागा मदत करतात. पर्याय आहेत विचार निर्णय उद्दिष्टे यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 उद्दिष्टे. प्रश्न क्रमांक 170 शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट रिकामी जागा आयोगाने सांगितली आहेत. पर्याय आहेत कोठारी मुदलियार राममूर्ती यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 कोठारी आयोग. प्रश्न क्रमांक 171 ज्ञान पातळीपेक्षा रिकामी जागा ही वरची पातळी मानली जाते. पर्याय आहे स्मरण आकलन विस्मरण तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 आकलन. प्रश्न क्रमांक 172 परीक्षा तंत्राचा रिकामी जागा जास्तीत जास्त वापर होतो. पर्याय आहे खाजगी क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 शिक्षण क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 173 रिकामी जागा परीक्षक विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देते. पर्याय आहे तोंडी लेखी प्रात्यक्षिक यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 प्रात्यक्षिक. प्रश्न क्रमांक 174 प्रात्यक्षिक परीक्षेची रिकामी जागा करणे फार कठीण असते. पर्याय आहेत घटक नियोजन व्यवस्थापन यापैकी नाही तर याचे चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 नियोजन. प्रश्न क्रमांक 175 प्रामाणिक रिकामी जागा तयार करताना तज्ज्ञ व्यक्तींचा जमते. पर्याय आहे घटक चाचण्या कसोट्या यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 चाचण्या. प्रश्न क्रमांक 176 आकृतीतील माहितीचा अर्थ सांगताना स्पष्टीकरण रिकामी जागा उद्दिष्ट होय. ज्ञान आकलन उपयोजन यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 आकलन. प्रश्न क्रमांक 177 कवितेच्या अध्यापनातून सर्वांगीण विकास या क्षेत्रातील रिकामी जागा बाबींचे मुख्यत्वे करून विकास होतो. पर्याय दिले आहेत अवधान ज्ञान रसग्रहण यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 रसग्रहण. प्रश्न क्रमांक 178 रिकामी जागा ही ज्ञान पातळीपेक्षा वरची पायरी मानली जाते. पर्याय आहे स्मरण विस्मरण आकलन यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 आकलन. प्रश्न क्रमांक 179 सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन हे रिकामी जागा असणार नाही. पर्याय आहेत एकांगी द्विअंगी बहुअंगी यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 एकांगी. प्रश्न क्रमांक 180 लेखी परीक्षेमुळे केवळ रिकामी जागा परीक्षा होते. पर्याय आहेत ज्ञानाची बुद्धीची स्मरणशक्तीची यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 स्मरणशक्तीची परीक्षा होती. प्रश्न क्रमांक 181 परीक्षेत विद्यार्थ्यांची रिकामी जागा विषयातील प्रगतीचे मूल्यमापन होते. पर्याय आहे शालेय शैक्षणिक सामाजिक यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 शालेय. प्रश्न क्रमांक 182 शाळेतील मुलाखत रिकामी जागा असते. पर्याय आहे औपचारिक अनौपचारिक प्रत्यक्ष यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 अनौपचारिक. प्रश्न क्रमांक 183 सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये रिकामी जागा प्रश्नाचा वापर केला असतो. पर्याय आहे वस्तुनिष्ठ दीर्घोत्तरी लघुत्तरी यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 वस्तुनिष्ठ. प्रश्न क्रमांक 184 प्रश्नपत्रिकेच्या सदोष रचनेमुळे लेखी परीक्षेची रिकामी जागा कमी होते. पर्याय आहे विश्वासाचं महत्त्व विश्वसनीयता यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 विश्वसनीयता. प्रश्न क्रमांक 185 लेखी परीक्षा हे रिकामी जागा तंत्राचे मूल्यमापन साधन आहे. पर्याय आहे आविष्कार तंत्र परीक्षा तंत्र निरीक्षण तंत्र सामाजिक तंत्र त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 परीक्षा तंत्र. प्रश्न क्रमांक 186 वाक्यपूर्ती हे रिकामी जागा तंत्रातील गुणात्मक मूल्यमापन साधन आहे. पर्याय आहे निरीक्षण तंत्र आविष्कार तंत्र सामाजिक तंत्र यापैकी नाही तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 आविष्कार तंत्र. या पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.